लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक रोड परिसरात धक्कादायक प्रकार समोर आलाय। तक्रार नोंद न घेतल्याच्या संतापातून एका युवकानं थेट पोलीस ठाण्याच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। उपनगर पोलीस ठाण्याच्या आवारात संबंधित युवकानं विषारी औषध प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केलाय। भांडण आणि विनयभंगाच्या प्रकरणावरून हा वाद वाढल्याची माहिती आहे। यापूर्वीच पोलिसांनी या युवकावर गुन्हा दाखल केला होता। दरम्यान तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही समोर येतोय। अनुवृत्ती बुवा जगन्नाथ, मी घंटा गाडीवर कामाला आहे। तर माझ्या मुलांना मी सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घरी जात नाही ड्युटीवरून। तर रिक्षाचे कट मारणं वगैरे यांचं कायमचं चाललं। आता आमच्या 2 वर्षापूर्वी मंदिराचा कार्यक्रम होता, त्याच्यावर रिक्षा धडकवली आमची। हे बाई आजी होती, त्यांच्या अंगावर गाडी घातली, त्याच्या रिक्षाच्या काचा वगैरे फुटल्या, तरी आमच्याकडून भरपाई मागितली। त्याच्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल केले, आमच्या कोर्टात केसेस चालू आहे। त्याच्यानंतर प्लस आता परत माझ्या मोठ्या मुलावर बी गुन्हा दाखल केला 307। त्याने बी पॉयझन पिलं होतं मागच्या वर्षी, त्याला आम्ही वाचवलं 2025 मध्ये। तर आता परत लहान मुलाच्या मागे लागले। लहान मुलावर 8 का 9 गुन्हे दाखल केले म्हणे। सुनील रघुनाथ बुवा, रघुनाथ विश्वनाथ बुवा, संदीप रघुनाथ बुवा, हिमलबाई रघुनाथ बुवा। कपडे फाडणं, मुलांवर गुन्हे दाखल करणं, त्यांचा जवळ बी आहे त्यात। रात्रीच्या 2ला 3ला पोलीस येणं, लहान पोरांना घाणघाण शिवाय देणं। आता तिच्या जवळ दारू रिक्षा चालवते। आमचे सख्खे भाऊ म्हणजे चुलत भाऊ म्हणजे आमचे। आणि पोलिस बी काय तुम्हाला केस केली, यांचे गुन्हे घेत नाही, त्यांना का प्रोटेक्शन देता? यांना बी प्रोटेक्शन द्यायला पाहिजे ना। आज दिवसभर पोरग कालपासून तिथे बसलेले, तरी अर्ज मंजूर केला आणि जा म्हणे आम्ही कारवाई करतो। 2:30 वाजता पोलीस येतात, फोटो काढून नेता। हे कुठला हे केस घेत नव्हते म्हणून मुलांनी आत्महत्या केली, कारण त्याचं करिअर खराब होतंय। खोटे नाटे आळ घेऊन तिने काय डायरेक्ट छेडाछाडीचे काही वेगळे वेगळे आरोप केलेले। तर आम्हाला आमचा मुलगा सुरक्षित पाहिजे, त्यांना कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। त्यांच्याकडे मिलिटरीचा पैसा आहे, आम्ही हातावर कमावतो, तर तुम्ही ते हे केलेलं पाहिजे। घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ युवकाला नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयामध्ये दाखल केले, तर त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर युवकाच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात आक्रोश व्यक्त केलाय। भाऊबंदकीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येतोय, तर पीडित महिलेवर मारहाण आणि छेडछाडीचे आरोपही पुढे आलेत। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर पुढील तपास सुरू आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।